विठ्ठल बरावा विठ्ठल बरावा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा
मस्त छान लागते. संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळा आली. टाळी वाजवा आगे म्हणून टाळी वाजवा मागे संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळा आली. संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. मातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, केला हा विस्तार, तेने केला हा विस्तार. मातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जेने केला हा विस्तार, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. बहीण मने फडकती ध्वजा, बहीण मने फडकती ध्वजा. निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा. मने फडकते ध्वजा, निरूपण केले ओझा, केले ओझा, निरूपण केले ओझा. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा गडक महाराज
संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी संत संत कृपाधारी संत कृपाधारी धारी संत कृपाधारी संत कृपाधारी धारी इमरत फलाने इमरत फलाने इमरत फलाने इमरत फलाने धन देवरचला पाया धन देवरचला पाया ज्ञान देवरचला पाया पाया ज्ञान देवरचला पाया ज्ञान देवरचला पाया फळाली मारत फळाली मारत फळाली इमारत फळाली ज्ञान देव रचिला पाया ज्ञान देव रचिला पाया ज्ञान देव रचिला पाया पाया देव रचिला पाया रचिला पाया रचिला संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपाधारी संत कृपाधारी संत संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी धारी संत कृपाधारी संत कृपाधारी भारत भरारी इमरत फलाने इमरत
रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया इमारत फळारी अरे तुम्ही चुकीले मग आम्ही कसं काय इमारत फळाली फळाली इमारत फळाली इमारत इमारत इमारत
ज्ञानदेव रचला पाया ज्ञानदेव रचला पाया ज्ञानदेव रचला पाया पाया ज्ञानदेव रचला पाया ज्ञानदेव रचला पाया ज्ञानदेव रचला पाया संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला विस्तार ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओज ज्ञानदेवे रचिला पाया एको कमी करा उभारिले देवालया सरळ बसा हात जोडा डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा ओम नमो जियाद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या
आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संतांचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपान देवा संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा विठ्ठल 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 हलो 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 विठ्ठल 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 संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाचं आईसाहेब रखुमाईसह मनापासून स्मरण करत स्वतःच्या तपसाधनेने शाश्वत अशा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय पवित्र तेजस्वी शाश्वत जीवनमूल्य सांभाळीत पांडुरंगाच्या चरणाशी ज्यांचं तन मन समर्पित झालं अशा समाधिस्थ आईसाहेब संत मीराबाईंना जोरात टाळी वाजून कोटी कोटी प्रणाम. राष्ट्रसंत वैकुंठवासी भगवान बाबा आगडकर संत श्रेष्ठ श्री वामनभाऊ महाराज वैकुंठवासी भीमसी महाराज या सर्व संत महोदयांचं अतिशय छान आज एकादशीच्या प्रभावरती चिंतन करत या संस्थांच्या अध्यक्षा समर्पित ज्यांचं जीवन आहे अशा आमच्या भगिनी राधाताई महाराज, उपस्थित सर्व माता भगिनी,
गुणीजन गायक वादक सगळ्यांना मनापासून अभिवादन. एकादशीच्या या महापर्वावरती मी पहिल्यांदा या ठिकाणी आई साहेबांच्या सेवेत आहे आणि खूप वर्षाचा काळ गेला, पण कधी याला योग यावा लागतो. आणि 2-3 वर्षापूर्वीही आपण मला सेवा दिली होती, पण कोरोनाच्या काळात काही अडचणीमुळे मला येता आलं नाही. आणि आज एकादशीच्या निमित्तानं आईसाहेबांची आणि जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी मला दिली, याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. आज मी वेगळं चिंतन करणार आहे. वारकरी संप्रदायाच्या संतांच्या परंपरेमध्ये जी संत मंडळी होऊन गेली, ज्यांच्यामध्ये काहींचं स्थान अतिशय मोलाचं आहे, ज्यांचं कार्य, ज्यांचा दृष्टिकोन, ज्यांचा हेतू ईश्वराला आवडला, अशी बोटावर मोजण्यासारखी जी संतांची मंडळी आहे, त्यामध्ये विशेष करून महिला संत मंडळीचा मोठा भाग आहे. ज्याच्यामध्ये आद्य आमच्या आईसाहेब मुक्ताबाई असतील, भगवंताच्या अतिशय प्राणप्रिय अशा संत सखुबाई असतील, भगवंताच्या अतिशय आवडत्या अशा संत जनाबाई असतील, अशा संतांच्या मांदियाळेमध्ये महिला कीर्तनकार जुन्या काळामध्ये ज्या साधना करत होत्या, त्यामध्ये जीवन ज्यांनी समर्पित केलं. एखादी महिला जन्माला आल्याच्या नंतर चूल मूल लेकरं बाळ संसार करत राहते, परंतु महिलेनं जर त्याग केला तर तिची शक्ती किती मोठी होऊ शकते, याचं महासांगवी हे मोठं उदाहरण. संसार तर सगळेच करत असतात, जन्माला सगळेच येत असतात, मरत सगळेजणच असतात. प्रपंचाचा व्याप चालवत असताना कुणाच्या वाट्याला हे भाग्य आणि पुण्य यावं अशी ही साधना आहे. आणि त्यामध्ये पुन्हा विशेष असा भाग आहे की हे जे संस्थान आहे, तसं गावाच्या नावातच महाशब्द असल्यामुळे महातपस्विनीचं ठिकाण आहे. आणि या योग्य अशा पवित्र जाग्यावरती वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही आमच्या माता भगिनी कार्य करत आहेत, त्यामध्ये मूळ अधिष्ठान असलेलं भीमसिंह महाराजांची तुमच्यावरती मोठी कृपा झाली आणि तुमच्या जीवनाचं सोनं झालं. या चरणाशी तुम्हाला स्थान मिळालं. कुठलाही व्यासंगाने आधार नसताना अतिशय कष्टातून लोकाशी साधर्म्य साधत भक्ती क्षेत्राचा महिमा वाढवत वाढवत आपण या देवस्थानाला अतिशय मोठं नाव कमवून दिलं. आज महासांगवी हे महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव आहे. या संस्थानाकडे पाहताना आमचा असा दृष्टिकोन आहे की महिला कीर्तनकार आता खूप आहे, पण मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये अधिष्ठान असलेल्या आणि भगवान गडाच्या कृपेतून गादीवर बसलेल्या आपण एकमेव आहात, याबद्दल मी आपल्याला मनापासून अभिवादन करतो. त्यासाठी मी आज विचार केला की अभंग तरी कुणाचा घ्यावा. म्हणलं बायांचं दुखणं बायालाच कळू जाणे, दुसऱ्याला काय कळणार. म्हणून मी म्हणलं ज्या समाधिस्थ आहेत त्या आईसाहेब आहेत, ज्या विद्यमान महंत आहेत त्या आईसाहेब आहेत. आपणच माऊलीची भूमिका घेऊयात आणि संतांच्या विचाराच्या कवयित्री नाही, संत परंपरेतल्या आपल्या बहिणाबाई, त्यांच्या मनाची करुणा, त्यांच्या मनाची जी इच्छा आहे ती या निमित्तानं मी सेवा म्हणून करणार आहे. मी कंबर बांधून कुणाला उपदेश करायला आलो नाही. माझं तेवढं वय नाही, उद्देश नाही, हेतू नाही, अधिकारही नाही. पण एवढंच लक्षात येतं की मनुष्य शरीर मिळालं तर ही खूप मोठी जन्माची पुण्याई असते. परंतु हे सगळ्याला नाही कळत. हे फार अवघड आहे. 84 लक्ष योनी भोगल्याच्या नंतर हे आपल्याला मिळते. पण मिळालेल्या शरीराचं सार करायचं का त्याला भोगामध्ये संपून टाकायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काहीच भाग्यवान असे असतात की याला ते एक ईश्वराचा अलंकार देतात आणि त्याचं काय होऊ शकतं. उजव्या हाताला बहुसंख्येनं जास्त महिला आहे, पण या सगळ्या महिला संसारात पडलेल्या महिला आहेत, पडलेल्या महिला आहेत. त्यामुळे किती हातपाय आपटले, किती ओढाताण केली तर लेकरं बाळं, नवऱ्याची सोय, चूल, खाणं पिणं याच्या पलीकडे मर्यादा जात नाही आपली. तुम्हाला फार मोठं स्वातंत्र्य नाहीच आहे. आत्ता कुठंतरी वर्षाकाठी 7 दिवसाचा सप्ताह होतो आणि त्यातून 2 तास तरी कुठं येऊन भेटायला मिळतंय. नाहीतर जुन्या काळात तर नुसत्या भजनाला गेला तरी टघ्याचं जे टोळकं असायचं ते वेगळ्या नजरानं पाहायचं,
वेगळ्या भाषेत बोलायचं, अशा गोष्टी व्हायच्या. आत्ता खूप चांगलं आहे. म्हणून तुम्ही दोघी जणी तुळशी घेऊन उभ्या राहिल्या, ही आईसाहेबांचीच कृपा आहे. नाही तर माणसं इतके सोपे नाही आहेत. महिलांना म्हणायचं नुसतं स्वातंत्र्य आहे महिलांना, पण केंद्रातही दाबल्या जाते, महाराष्ट्रातही दाबल्या जाते, संप्रदायातही दाबल्या जाते, घरातच दाबल्या जाते. गबस म्हणते तुला काय समजत आहे, असं म्हणून महिला शक्तींचा खूप मोठी कुचंबना होते. पण आईसाहेबांच्या समाधीकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं, महिलाला जर थोडंसं जरी स्वातंत्र्य दिलं ना, ती काय करू शकते. तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीला प्राप्त होऊ शकते महिला. त्यासाठीचं हे उदाहरण. तिची नीती, तिचं ध्येय, तिचं धोरण, तिची सहनशीलता ही खूपच मोठी आहे. आई म्हटलंय तिला, आई साहेब. खूप मोठी ताकद आहे या शब्दामध्ये, खूप मोठी ताकद आहे. हो, आई म्हणजे काय? माय, मदर, मम्मी, मम्मा ना. या आत्म्याला सांभाळण्यासाठी विश्वरानं घेतलेलं अतिशय गोड रूप म्हणजे आई. हो, दुसरं काही नसतं आई. हो, याला कोण सांभाळेल? कोण सांभाळीन याला? खरं तुमच्या आईशिवाय याला कोण सांभाळेल? आणि आईचं सांभाळणं जगाच्या व्यतिरिक्त असतं. तिला कुठल्याच नियमात बसवता येत नाही. हो, महिलांना कळावं फक्त की माझ्या पोटात बाळ राहिलंय. अतिशय काळजी सुरू होते. कळाल्या क्षणापासून काळजी घेते. ओझं उचलीत नाही, पायऱ्या चढत नाही, तिखट खात नाही, आंबट खात नाही. का म्हण? तिला विचारा, का बरं? तेल काही होईल. आई साहेब, काही होईन त्याला. कळाल्या क्षणापासून काळजी घेते. म्हणून सगळ्या संतांनी आपल्या अभंगात, गाथ्यात, ज्ञानेश्वरीत, श्लोकात दखल घेतली. ऐसी कळवळ्याची जाती. आणि करी कामाकामी प्रेम करणारे तर खूपच भेटतात. लाभाविन प्रेम करणारी जगात दुसरी कोणी नसते, फक्त आई असते. तिला काही अपेक्षा नसते. बरं, त्या त्रासाला अंत नाही आहे. आईसाहेब काय सुखासुखी पद थोडी मिळतं. एक बाईसाहेब असतात बरं का, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ऑफिसमध्ये काम पडलं की फाईल घेऊन मागं पुढं पळावं लागते. बाईसाहेब, बाईसाहेब एवढी सही करा, एवढं काम करा. तशा घरात ज्या फुगिऱ्या असतात त्या पण बाईसाहेबच असतात, रुसून बसलेल्या, न ऐकणाऱ्या, क्रोध महालात गेलेल्या. आईसाहेब वेगळ्या असतात, बाईसाहेब वेगळ्या असतात. खूप थाट असतो. सहनशीलतेला अंत नसतो महिलेच्या. पराकोटीची सहनशीलता. 9 महिने 9 दिवस ओझं व्हायचं. जगात ताकद नाही कुणाची, जीवाची नाही, देवाचीही नाही, फक्त आईचीच ताकद आहे की ती 9 महिने आपलं ओझं व्हावं. बरं, त्या त्रासाला काही मर्यादा? प्रसव वेदना, डिलिव्हरीचा त्रास, ते बरं तुमच्या वाट्याला नाही, तुम्हाला नाही कळायचं. ते लय त्रास आहे. इकडच्या डिपार्टमेंटला विचारा, भलता त्रास आहे. इतका त्रास, इतका त्रास. ते काय बेसन खाऊन पोट थोडी दुखतंय, ते तिलाच माहीत असतंय फक्त. देवाने काय करायला पाहिजे होतं ताईसाहेब? पहिलं लेकरू बाईला आणि दुसरं नवऱ्याला व्हायला पाहिजे होतं. प्रोग्रामाचा असा पाहिजे होता, एक तुला, एक मला, एक तुला, एक मला. मग ह्या डिपार्टमेंटला कळालं असतं किती बेजारे आहेत ते. पोटात बाळ सांभाळणं जोक आहे. कल्पना करा बरं, नुसती कल्पना करा बरं. पोटात बाळ सांभाळणं माणसाने कल्पना करा. समजा माणसाला जर तसा प्रकार असता तर टाळकऱ्याचं काय काय झालं असतं. वाजवणाऱ्यांना काय कंडिशन ठेवलं असतं, कसं वाजवायचं असतं, बसणाराची कशी कंडिशन झालं असतं. किती अवघड आहे ना सगळं. आहे ना, आहे ना. कल्पना सुद्धा अवघड आहे ना, कल्पना सुद्धा अवघड आहे. कल्पना सुद्धा अवघड आहे. तरी ते सहन करते ना, तरी सहन करते. म्हणून तुम्ही मला कीर्तन करायचं जास्त अवघड झालं. आणि नाही, पण आम्ही तेवढी सुट्टी घेतली असती ना. डिलिव्हरी पिरियड मध्ये तेवढी विश्रांती घेतली असती. खोडिल्याच आहेत महिला. बरं झालं तुम्हाला तसा प्रकार नाही.
विनोदाचा भाग आहे. हा अभंग घेण्याचं पाठीमागचं कारण असं आहे, स्त्रीला प्रत्येक वेळेला दाबल्या जातं, ज्ञानापासून, मानापासून, स्वातंत्र्यापासून. पण एखाद्या स्त्रीला जर अजांतपणाने, कृपेनं जर एखादी वाढ दिसली ना, तिची काय अवस्था होऊ शकते यासाठी हा अभंग आहे. बहिणाबाईंनी या संप्रदायाचं वर्णन करत असतानाच हे चिंतन मांडलेलं आहे की मनुष्य जन्माचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा हे जीवन ईश्वराच्या पायाशी समर्पित होतं. नाहीतर कुत्र्या मांजरात आणि आपल्यात काय फरक असायचा. हो, जीव जीवावर कधी कृपा करत नाही, लक्षात ठेवा. मेहरबानीने उपकार करीत असतो. काय करत असतो? आणि उचकून काढीत असतो. दम निघत नाही त्याला. मी तुझ्यासाठी असं केलं, मी तुझ्यासाठी असं केलं, मी तुझ्यासाठी असं. जीवाकडे देण्यासाठी काही नाही, हा मतलबी असतो जीव, नेहमी स्वार्थी असतो जीव. माणूस किती स्वार्थी असतो सांगू? माणसाची नजरच स्वार्थी असते. तो काहीतरी अपेक्षेनंच कोणाकडे पाहत राहतो, नाही तर वासनेनं पाहत राहतो, नाहीतर विकाराने पाहत राहतो. दृष्टीतच फेल आहे. कुठे फेल आहे? नजरच चांगली नाही, नजरातच आऊट आहे. भाषेतही माणसं आऊट आहेत. माणसाशी सहजासहजी बोलत नाही कोणाला. बोलायचं असलं तर टाकून, उर्मटपणानं, दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी, कुणाचा तिरस्कार करण्यासाठी, कुणाला टोचून बोलण्यासाठी, कुणाला कमी समजायसाठी, नाही तर मग आपलं वजन त्याच्यावर मांडायसाठी, नाही तर मी किती शहाणा आहे हे दाखवण्यासाठी, नाही तर त्याच्यातून काहीतरी उकळण्यासाठी. हो, काय गंमत आहे जगाची सांगू. माणसाची भाषा सुद्धा निर्मळ राहिली नाही, बाकी जग काय निर्मळ राहील. मतलबाशिवाय माणसं बोलत नाही कोणी कोणाला. स्वार्थ असेल तर बोलतात. अशा स्वार्थाच्या जगात ईश्वराकडे येणं इतकं सोपं नाही. म्हणून जीव जीवाला उपकार नाही करू शकत. काय उपकार नाही करू शकत. उपकार कशामुळे होत नाही ते पण सांगतो मी तुम्हाला. उपकाराची व्याख्या अशी आहे, दुसऱ्याला सुखी केल्यासाठी जी क्रिया केली जाते तिला उपकार असं म्हणतात. आपण तसं नाही करत ना. आपण आपल्या माणसाला मदत करतो, त्याला उपकार समजतो. नियमात बसत नाही, ते नाही बसत नियमात. यच्चयावत प्राणी मात्रावर उपकार करण्याची भावना जेव्हा येते का त्याला उपकार म्हणतात. संतांच्या बाबतीत तसंच घडलेलं आहे. आपण मदत करतो, मग कुणाला करतो? आपल्या माणसाला, आपल्या जातीच्या माणसाला, आपल्या मित्राला, आपल्या ओळखीच्या माणसाला. ते उपकारात जमा होत नाही, ते तर सोडा. पण आपण वर्गणी आणि दान देतो ना, ते पण ऐका माझ्याकडनं. दान दिल्याने पुण्य मिळतं. ते देवाला द्यायचं का संताला द्यायचं? द्या. पण तुम्ही जर असं म्हणले फक्त आमच्याच संताला द्यायचं, ते दान होत नाही, तो मतलबीपणा होतो. घडत नाही, ते घडत नाही, घडत नाही. दानच द्यायचं असेल तर संताला दान दिलं पाहिजे. म्हणून आपले म्हणून, आपल्या जातीचे म्हणून जर आपण काही करत असाल तर ते जमा होत नाही बरं का. दान या शब्दाचा अर्थ होतो दान आणि दान, संत आणि संत. विषय संपला. कक्षात बसत नाही, ते नियमात बसत नाही. त्याच्यामुळे जीव जीवावर कधी उपकार करत नाही. बरं, देवही कधी तुमच्यावर उपकार करत नाही. त्याने ऑलरेडी दिलेलंच आहे. उपकार करण्याची गरजच नाही. दिली, इंद्रिय, हात, पाय, कान सगळं दिलंय. आता परत द्यायची काय गरज आहे? एकदा दिलंय सगळं. मग आपल्यावर उपकार करील कोण? नीट ऐका. फक्त संत. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जाव कोटी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी. केवढा उपकार, केवढा उपकार.
जगामध्ये भक्ती प्रक्रिया सांगत असताना देव स्वतः फेल आहे. गीता सांगितली संस्कृतमध्ये, अर्जुनाला कळाली नाही, कळाली बरीचशी वर्ष कुणाला. पुढे ज्ञानेश्वरी लिहिली, अवतार घेतला माऊलींचा, प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. अजून तरी कुठं कळते? आणि ज्यांना कळते त्यांनी काय दिवा लावलाय? नाही, कळत नाही. लय अवघड आहे. उपकार कोणी केलेत? फक्त संतांनी उपकार केले आपल्यावरती. आशीर्वाद असतो ना, आशीर्वाद संताकडे नसतो, आशीर्वाद मायबापाकडे असतो. आणि ज्याला मायबापाचे आशीर्वाद मिळाले का, ₹10 सार, बाकीचे पैसे 1 वर्षाने. शब्दावरच जमीन जायची. कशावर जायची? शब्दावर. सौदा झाल्याच्या नंतर भावकीतले गावातले मधात पडायचे, त्याला सांगायची फुकटात गेली, असं करू नको, तसं करू नको. पण तो सांगायचा नाही माझी काय गेली. नीट ऐका बरं का, इथं होतं पहिलं सगळं सत्व माणसाचं, याच्यावर चालत होतं. जगातले सगळे व्यवहार, देव धर्म सगळं याच्यावरच असायचंय. तुम्ही काय करून बसले स्वतःच जरा ध्यान ठेवा. एकदा शब्द गेला, जीव गेला तरी चालतो. कसल्या घरी बापानं दिलं ना, ते मनाच्या विरुद्ध असो, गरीब असो, डोक्याला ताण असो नसो, शब्द दिला, त्या पोरी नांदून दाखवलं त्यांनी, घरानं केलं नाही. शब्दावर असायचं. कशावर असायचं? हो, शब्दावर चालायचं. पुढे काही दिवसानं लबाड माणसं शब्द फिरू लागले. मग पकडण्यासाठी कागद निघाला, बॉन्ड. विश्वास कसा ठेवायचा? जमीन घ्यायची, मग लिहून घ्या, उद्या बदलला तर काय करायचं.
त्याच्यावर बी वर्ष 2 वर्ष चांगलं चाललं. पण माणसं इतके कलाकार आहेत, बॉन्डला बी मानेना, पैसेच द्यायचे नाहीत. प्रकरण कोर्टात जायचं, वकील म्हणायचे बॉन्ड कधी केला, म्हणजे 2 वर्ष झाले. म्हणले बॉन्ड 11च महिन्यात संपवतो. ते बॉन्डचा कार्यक्रम कचरा केला लोकांनी कशा कशाचा कचरा केला आणि काय काय व्हायला लागलं जरा नीट ऐकायचं माझ्याकडनं. मग ह्या माणसाची पकडायचं कसं? मग देश स्वतंत्र झाला आणि 50-60ला चेक निघाले, पासबुक चेक. आठवते तुम्हाला जुन्या बाबाला पहिल्यांदा चेकबुक निघाले. व्यवहार करायचा तर भरोसा काय, मग 4 चेकावर सह्या करून द्यायचे. तो चेक जर बाउन्स झाला, खात्यावर पैसे नसले तर कोर्टात जेलात जावं लागायचं. त्याच्या धाकानं तो कार्यक्रम इतका चांगला चालला, कोणताही माणूस 4 चेक द्यायचा आणि मोटरसायकल आणायचा, ट्रॅक्टर आणायचा, गाडी आणायचा. हे 2000 पर्यंत बऱ्यापैकी चाललं होतं, चेकावर गाड्या भेटणं, व्यवहार होणं. पण माणसं इतके पुढं ॲडव्हान्स झाले, चेकच पास होईना. चेक द्यायचा, गाडी आणायची, पण हप्ताच भरायचा नाही. सरकार बेजार झालं. आणि 2000ला मग माणसं बेईमान आहे तर पकडायचे कसे, म्हणून तुमच्या सगळ्याचे डोळे आणि अंगठे मशीनमध्ये टाकले आणि तुमचे नंबर लिहून घेतले, त्याला आधार कार्ड म्हणते. मग माणसाला इमानदार ओळखायसाठी मशीनच्या पुढं ठेवलं. इतके माणसं बेईमान येतो. माणूस इमानदार कसा आहे हे माणसालाच कळा ना, म्हणून एका मशीनीच्या पुढं माणसाला उभं केलं. शांत राहा रे बाळा, मर्यादा ठेवतोय. मग ते मशीन आणलं असं. मग त्याच्या बॉडीत चेक केलं की याच्यात इमानदारी कुठं आहे का, दिसती का याच्या इमानदारी? डोक्यात तर काही इमानदारी नाही, डोकंच शांत नाही. आपण कुठे बसतो, काय करतो, काय खातो, कुणाच्या पोटी जन्माला आलो, आपला उद्देश काय, आपण माणसं आहे का जनावर आहे, काही याचा भागच नाही डोक्याचा. डोका नावाचा कार्यक्रमच नाही. त्याच्यामुळे त्या मशीनला डोक्यात काही दिसलं नाही. मग त्याने त्याच्या डोळ्यात जाऊन पाहिलं की हेच हे काय, याचे डोळे जाग्यावर नाहीत. त्या दोन्ही डोळ्याचे बुबळं मशीननं ओढून घेतले आणि त्याच्या अंगात कुठंच इमानदारी दिसली नाही. मग अंगठ्यात जाऊन बसलेली दिसली. कुठं दिसली? अंगठ्यात. मग ते अंगठा घेतला मशीनना, टेक अंगठा. मग ते जुन्या काळात काही नाही आलं की तिला म्हणायचे अंगठा बहादर. आणि आता अंगठ्या बहादराचे दिवस आहे. आता सहीवर पैसे भेटत नाही, अंगठा ठेवावा लागतो इमानदारीचा. मग काय अंगठ्यामध्ये 750 कोटी संख्या झाली जगाची. किती? हो, एकाचा अंगठा दुसऱ्यासारखा नाही. इथं मध्यभागी ज्या गोल गोल रेषा आहे का, याच्यात एक सेन्सर बसलेला आहे देवानं. दोन्ही डोळे आणि त्याचा जीव आणि त्याचा अंगठा असा मशीनवर टेकला. ATM मधून जर पैसे काढायचे असले ना, अंगठा जर टेकला आणि अंगठा जर दुसऱ्याचा असला तर त्या मशीनला कळतं डोळे, जीव आणि अंगठा. आणि ते लोखंडाचं मशीन त्या पैशाला सांगतं पैसे देऊ नको, माणूस बोगस आहे. काय रीतन काय जमाना आला. ATM मध्ये मरणाचा पैसा भरून ठेवला, पण कोणाचा अंगठा कोणाला भेटत नाही. जर अंगठ्या लावून जर पैसे काढता आले असते ना, पहिले तर मॅनेजरनाच आणले असते. रात्रभर अंगठे लाईत बसले नवीन मशीन आल्याबरोबर, पण रुपया भेटत नाही. पोरं बेईमान झाले, बापाचे माघारी पैसे काढू लागले, पैसे भेटत नाही. घेत नाही ते, रिश्यू करत नाही. बाई ना, काही बाया नवऱ्याच्या विरोधात गेल्या, काही बा टाकून दिल्या, बा विरोधात गेल्या, नवऱ्याचे पेन्शन काढायला गेल्या, पैसे भेटत नाही. तुम्ही किती बेईमान झाले आता, तर दुसऱ्याच्या खात्याचे पैसे काढता येत. गुतले कशात? अंगठा मॅच झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? नीट ऐका ना. मग तसं इमानदारी, चारित्र्य, माय आणि बाप ज्याच्या जीवनातून गेले ना, त्याचा या मंडपात अंगठा मॅच होत नाही. गड्या, तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला? भले तुम्ही इथं लांड्या बड्या करा, पैसे कमा, प्रसिद्धी कमा, काय करायचं ते करा, पण या दरबारात तुम्ही मॅच होत नाही. ज्याचं मॅच झालं त्या आईसाहेब अंगठा मॅच झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? हो, नीती तर खरंच बसलंय का कीर्तनाला, खरंच देव करतंय का, सत्य वागत आहे का, ते माझ्या बोलण्यावर तुमच्या बोलण्यावर नाही, ते काही ते ओळखीत आहे त्याला की हे खरंच असलं पाहिजे. म्हणून आईला बेईमान झालेले माणसं देवाला चालत नाही. त्याला काही करू द्या, यश येत नाही त्याला. काय येत नाही? हो, लेकरं बाळ, त्याची बायको नवऱ्याला घेऊन बाजूला राहते, मायबापाची काळजी घेत नाही, लय पैसा येतो,
पण ते कधी आजारी होईल, कधी बिमार पडतील, कधी त्याला यशच येत नाही. यश पाहिजे असेल, कीर्ती पाहिजे असेल आणि पैसा पाहिजे असेल ना, तर पैसा संतन देव देत नाही. पैसा आणि सुख फक्त माय आणि बापच देऊ शकतात, बाकी दुसरं कोण. त्याला आशीर्वाद असं म्हणतात. काय म्हणतात? आशीर्वाद. आता महाराजाकडे यायचं, बाबा लोकांकडे यायचं. हे आशीर्वाद देत नाहीत आपल्याला, कुठंच शब्द नाही आशीर्वादाचा. कृपा करतात. काय करतात? हो, कृपा करतात. आणि कृपा जर केली ना, मग काय सांगू तुम्हाला, संत कृपा झाली ना, संताच्या कृपेनं असं काही मिळतं ना माणसाला, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कमी पडत नाही. संत कृपा झाली, संत कृपा झाली, ओ संत कृपा झाली, ओ संत कृपा झाली, ओ संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळ आली, इमारत फळ आली, इमारत फळ आली, ज्ञानदेव रचला माया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला फार अलीकडची इमारत आहे, अवघी 700-750 वर्षापूर्वीची. देवाने एवढी अवतार घेतली पण इमारत पक्की नाही करता आली. ते देवालाही जमलं नाही, जीवालाही जमलं नाही. याच्यावरती संतांची कृपा व्हायला पाहिजे. कुणाची? संतांची. कल्पांती कमी पडत नाही. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. संताला समर्पित व्हावा लागतो. आणि म्हणून या पदावरती, या गादीवरती बसण्यासाठी तुम्हाला कितीतरी 100 जन्माचं पुण्य मोजावं लागलं असेल. सुखासुखी नाही, कारण हे कुणाच्या वाट्याला येत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवान बाबा वामन भाऊ यांचं नाव आहे. जोपर्यंत नाव आणि गाव आहे तोपर्यंत आईसाहेब हे नाव आहे. आणि जोपर्यंत आईसाहेब हे नाव आहे तोपर्यंत आपलं ठिकाण कायम आहे. काय करायचे लेकरं बाळ हे काही राहत नाही ध्यानात. काल कोणता सण झाला हो? संक्रांत झाला. संक्रांतीला आजी सासूची आठवण काढून किती जणी रडल्या. दिवाळीला कोणाला सासूची आठवण येते? नाही येत ना. गेल्या ना, विसरल्या ना. मग आजी सासू गेली, तिची सासू गेली, ती गेले, ती सुसू सामसूम झाला कार्यक्रम. अंधार पडतो आणि विसरून जातो त्याला संसार म्हणे जावा, आणि आत पडला की उजेड पडतो त्याला परमार्थ म्हणे जावा. उजेडी राहिले उजेड होऊन. आणि म्हणून या आजच्या कलियुगाच्या काळामध्ये आपण ज्या त्यागाने, ज्या समर्पण भावनाने हे सगळं करता, त्याची संतांनी नोंद घेतलेली आहे. तुम्ही करून पहा त्याग. आपल्या वाट्याला जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणून संतांची कृपा होते असते. कोणाची? हो, ही तुमच्यावर भीमसिंग महाराजांची कृपा आहे. कोणाची? धरती हाती संत कृपावंत, धरती हाती संत कृपावंत,
गायन पखवाज कीर्तन जीवानं शिकिलं का? मायबापानं शिकिलं का? नाही सरकारनं शिकिलं का? नाही देवामुळं शिकले का? नाही. मग कोणामुळं शिकले? संत माऊली तुकोबारा झाले नसते ते हे काही आलं नसते, स्टेजवरच आले नसते, पिढ्यानपिढ्या स्टेजवर आले नाहीत. आता आले तर सुखानं राहीना बरं. स्टेजवर आल्यावर त्या स्टेजवर यायला लय पुण्य यायला लागत. हो, स्टेजवर येणं सोपं नव्हतं. जोशी, कुलकर्णी, देशपांडे कष्ट करून रागरागीने गायचे. हे आमचे लेकरं जीवाचं रान करून आत्ताशी वाजायला लागलेत ह्या 5-10 वर्षामध्ये. थोडंसं सांभाळून असं भीमसेन जोशी, लता मंगेशकर गाते तसंच वाजी जाव. धिन्ना धिन दिनक लोकांचे डोळे भरून आले पाहिजे, हृदय भरून आलं पाहिजे, रडू आलं पाहिजे, भावना तयार झाली पाहिजे, प्रेम तयार झालं पाहिजे, जिव्हाळा तयार झालं पाहिजे. असल्या तमाशाच्या पिक्चरच्या चालीनं वाजण्यात जर बदल केला तर चिडचिड होईल. मग एखादा शिट्टी मारल, मग दगड मारल, पैसे बी येणार नाही, वर्गणी बी देणार नाही. भावना तयार करण्यासाठी आणलंय तुम्हाला, वातावरण निर्मितीसाठी. कशासाठी आणलंय? हो, आणि वातावरण निर्मिती झाली की मग कोणाला रडू येतं? घरात बाई मिली म्हातारी, मग ती जित्यापणी तिला चहा पाजित नाही, पण मग गाळा काढी ते आत्या कोणाला चहा पाजू मा. आता रागू पिंजऱ्यातून उडून, मग आता ज्या कधी बोलत नाही त्या बी फुसू करतात. तसं तुम्हाला आणलंय स्टेजवर कशाला? याने माळी घाला, एकादशी धराव, यानं शांतता धराव, यानं चारित्र्याकडे यावा, हे माणसं एकमेकाला माणसं म्हणून राहावा, जातीपाती कमी व्हावा, अहंकार कमी व्हावा, टाळा पखवाजाचे गजर व्हावात, मनामध्ये देव यावा, अंतकरण सफल व्हावं. हे बाजारात होणार नाही ना. जग लय अशांत झालंय. मोबाईलनं इतका पॉइंट बेचैन करून ठेवला, एवढं माणूस बेचैन करून ठेवलंय. हा, ते झालेल्या लेकरूला मोबाईल जर दिला नाही तर ते जेवाना, त्याला काही समजत नाही, पण गा लावून द्यावा लागतो त्याला. गा लावून द्याला नाही तर भाकर खायना. आता काही दिवसांना का मोबाईलच घेऊन येते पोटातून, त्याची आईच मोबाईल पाहते सारखी. ह्या मोबाईलने वातावरण विचित्र केले, ताणतणाव वाढले, महागाई मरणाची वाढली, शाळा संस्कारहीन झाल्यात, राजकारण कुठल्या थरावर गेलं हे बोलण्याची जागा राहिली नाहीत. पण हे लेकरं बाळ नीट होतील कसे असे? हे मांडी घालून बसायची काय शाळा थोडी गॅरंटी घेते? शाळा गॅरंटी घेत नाही यांची. शाळा चारित्र्याची गॅरंटी नाही. शाळा डॉक्टर करीन, पण पेशंटला नीट करायचं का त्याचा जीव घ्यायचा याची गॅरंटी शाळा थोडी घेते. पण या मंडपात जे लेकरं उभे राहिले हे कोणाचा जीव वाया जाऊ देणार नाही याची गॅरंटी आहे ना. गॅरंटीचे लेकरं आहेत. म्हणून गॅरंटीचा माल आहे आपण. कसा आहे? भंगार माल नाही, गॅरंटीचा माल आहे. वाया जाणार नाही, फक्त नीट राहिलं पाहिजे. काय झालं पाहिजे? हो, वाया जाणार नाही. अहो, आमच्यात कुणीच वाया जात नाही. वाया जाणारा मालच नाही माझ्याकडे. इकडे हे बघा, एक दिवस शाळात न जाऊ देत. भगवान बाबा वामन भाऊच्या परंपरेत या माणसाने ही काठी सेवेची हातात घेतली. कशाची आहे? हो, सेवेचा बिल्ला घेतला. आई साहेब, एक तुम्हाला सांगतो, एक कपड्याची काय ताकद आहे. समजा बाय द वे यांचं चांगलं व्हावा, सगळ्यांनी जीव लावा, पण उदाहरण म्हणून सांगतो, भविष्यात जर 4-10 वर्षांना 5-25 वर्षांना बायकोचं यांचं नाही पटलं, मुलाचं यांचं नाही पटलं, भावाचं यांचं नाही पटलं, भावकीचं यांचं नाही पटलं, गावाचं यांचं नाही पटलं, साऱ्या दुनियाचं नाही पटलं, तरी हा ड्रेस फक्त माझा अंगावर असू दे, मरूस तर मी तुपापोळीत आणि दुधातच ही कपड्याची ताकद आहे. याची गॅरंटी. म्हणून कपडे चांगले घाली जा र. कपडे पण चांगले घाली जा. भगवान बाबा वामन भाऊ सारखे असे कपडे. महाराज वाटला पाहिजे, पाया पडा वाटलं पाहिजे, हिरो वाटला नाही पाहिजे. कारण महाराज वाटला तर दक्षिणा देईन ना, हिरो वाटल्यावर दक्षिणा कसा देईन. त्याच्यामुळे आपल्या कपड्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये शालीनता असली पाहिजे. म्हणून सात्विकता निर्माण झाली पाहिजे. पण ती आईकडे असते. कोणाकडे असते? हो, मी आईच्या दरबारात आहे आज. एका आईच्या दरबारात दुसरी आई गादीवर बसली. हे आईच्या लक्षात आणून देतो, अरे अमर होण्यासाठी लेकरं होण्याची काही गरज नाही, रक्ताचं असण्याची काही गरज नाही, बेजार होण्याची काही गरज नाही. एका ईश्वराचे पाय धरले ना, 1-2 लेकरं झाले तर आपल्याला सांभाळीना. ज्या माऊलीनं पांडुरंगाचे पाय धरले तिची लाखानं लेकरं झाली. ही तिची लेकरं आहेत. आपले लेकरं आपल्याला चहा पाजिनात, विचारीनात, इथं लाखाच्या वर्गाने आणून द्यायला लागलेत. म्हणून आई ही संत वेगळी असते. म्हणून आईचं महत्त्व सांगत होतो तुम्हाला. आशीर्वाद कुणाचा? मायबापाचा. आणि कृपा कोणाची? संताची. आणि देवाचं काय मग? प्रसाद. फक्त देवाचा काय असतो? हो, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. मग देव काय काय प्रसाद देतो? पाऊस पाडतो हा देवाचा
प्रसाद आहे. दिवस उगवतो हा देवाचा प्रसाद आहे. दिवस माळवतो, झोपा येत्या देवाचा प्रसाद आहे. लेकरं बाळ होते देवाचा प्रसाद आहे. हातपाय चांगले भेटले देवाचा, हो गोरे रंग भेटले देवाचा प्रसाद आहे. नाही तर काही काही वर लय कोप झाला, असे काळे डक येतं, देवाचा कोपच म्हणायचं त्याला. काय आरशात पाहू वाटत नाही त्याला, काय म्हणणार त्याला. इंद्रिय दिले देवाचा काय प्रसाद आहे. ज्याचा कोप झाला त्याला नुसते छिद्रच येतं, काय काही करता येत नाही. हो देवाचा प्रसाद येतं. पाय दिले म्हणजे देवाचा काय, ज्याला पाय नाही त्याची काय बेजारी विचारा ना, देवाचा कोप झालाय त्याच्यावरती. ज्याला हात नाही त्याला विचारा देवाचा केवढा कोप आहे. ज्याला बोलता येत नाही त्याला विचारा त्याच्यावर केवढा कोप आहे. ज्याला दिसत नाही त्याला विचारा त्याच्यावर कोप आहे. पण तुमच्यावर देवाची काय कोप आहे. बरं सगळी गोष्ट अशी आहे, हे पोटात राहिल्याबरोबर महिन्याच्या आत मरत येत काही काही देवाचा कोप झाल्यावर. काही 3 महिन्यानं मरत येत, काही 6 महिन्यानं मरत येत, काही 12 महिन्यानं मरत येत, काही रांगायला लागल्यावर मरत येत, काही चालायला लागल्यावर मरत येत, काही शाळेत गेल्यावर मरत येत, काही नोकरी लागल्यावर मरत येत, काही सोयरिकी झाल्यावर मरत येत, काही अंगाला हळदी लागल्यावर मरत येत, काही लग्न लागून येताना वाटातच मरत येत. काहीची बायको जाती नवरा राहतो, नवरा जातो बायको राहते. काहीचं पोटात एक लेकरू राहिले की नवरा मरतोय बायको मरती. काही कोरोनात मेले. तुमच्यावर एवढी कृपा झाली की तुम्हाला सांगूस तर मी गेलो नाही, ही केवढी मोठी कृपा. तुमचं काय मला माहिती नाही, पण माझ्यावर देवाची लय कृपा आहे. 2-3 ॲक्सिडेंट झाले, गाड्या चोरा झाल्या, पण आपण राहिलो पर्यंत नाही का. ही कृपाच मानायची, काय म्हणायचं त्याला. न मरायला काय लागत आहे, काही लागत नाही मरायला. असं वागताना अंधारी येतीन खाली पडतंय माणूस. कोट्यावधी रुपये असते, पायरी चढता येत नाही दवाखान्याची. देवाचा खूप म्हणा त्याला. हां आपली चांगली कृपा आहे. त्याच्यामुळे तुम्ही उभ्या राहिला ना, देवाची कृपा. हे लेकरं बाळं नवरा नशीब गाड्या घोड्या हा त्याचा प्रसादच आहे. काय त्याचा, हो रस्त्यावरची गाडी सुद्धा प्रसाद देवाचा असला तर भेटती. नाही तर आपण जायच्या टायमाला नेमकी गाडी पळून जाते. हा ती गाडी सुद्धा लागत नाही. अंगावरचे कपडे प्रसाद आहे. हे लेकरं बाळं लग्न बायका हा सगळा देवाचाच प्रसाद आहे. हा आता जे होईना ना हे कोपच समजायचा, त्याला काय करणार आता. हा पोरी मारल्या तुम्ही, देवाचा कोप झाला, आता बायका भेटा ना त्याला. त्याच्यामुळं हा देवाचा प्रसाद आहे, त्याला प्रसाद माना. आणि संसार प्रसाद म्हणून खा ना, काय बरं होईल तुमचं, प्रसादिक होईल संसार. काय होईल, हो भजन प्रसादिक असावं. आपल्या मालिकावरच लिहिलेलं आहे, प्रसादिक भजनी मालिका, प्रसादिक ज्ञानेश्वरी, प्रसादिक गाथा, प्रसादिक मृदंग, प्रसादिक विना, प्रसादिक टाळ. प्रसादानं आला म्हणायचा. हे संस्थानच प्रसादाचं हे भीमसिंग महाराजांच्या. आणि घरचं खाल्लं तर घरचं कमी होतंय, हॉटेलचं खाल्लं तर बिल द्यावं लागते, सोपत्याचं खाल्लं तर खाली पाहावं लागते, सोयऱ्याचं खाल्लं तर परत फेडावं लागते. आणि देवाचं घेतलं ना उद्धार होतंय. म्हणून प्रसादाला येतात लोक. कशाला येतात, प्रसाद अंगावरचं पाणी असलं तरी होतोय, लाही पोहीचा सुद्धा होतोय, वरून आलेलं दूध सुद्धा काय होतंय, प्रसाद होतोय. नारळ हात लावला तरी त्याचा काय होतोय, प्रसाद होतो. साखरेचा 1 कण सुद्धा काय होतोय, प्रसाद होतो. काय नुकतीच्याच पंक्ती नव्हत्या, पण 1 कण घेऊन लोक जात होते, त्याला काय म्हणत होते, प्रसाद. मग हा सगळा प्रसादिक कार्यक्रम आहे. महासांगीचं देवस्थान म्हणजे संतांच्या प्रसादिक वाणीचं इमारत. आणि तुमच्यामुळे ही फळाला आली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. मजबूत आहे. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. संत परंपरेवरती, विवेकावरती, समाजाच्या सुखासाठी याची मांडणी आणि वाटणी केलेली आहे. म्हणून नीट ऐका, मायबाप देतात तो आशीर्वाद, संत करतात ती कृपा, आणि देव देतो तो प्रसाद. हे ते प्रसादिक असल्यामुळं प्रसादिक ठिकाणी संतांनी आपलं समर्पण केलं. आणि ज्यांनी ज्यांनी याला कामाला लागले का त्यांची नावं याच्यात सांगितलीत. असं सुखासुखी होत नाही. कीर्तन जरी मी केलं असलं तर माझ्या कीर्तनाला तुमच्या स्टेजवर असलेल्या सगळ्यापेक्षा मंडप लावणारे, स्वयंपाक करणारे, वर्गणी करणारे, झाडून काढणारा घटक सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याशिवाय हे घडू शकत नाही. तसं या संप्रदायाला उभं करण्यासाठी ज्ञानोबरायांनी पाया खोदला, पण नामदेव महाराजांनी त्याला कुंपण. नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर. विस्तार
ज्ञानदेव जगाचा उद्धार करण्यासाठी वारकरी संप्रदाय हे अतिशय सुंदर इमारत आहे आणि या इमारतीला मी एकटा कामाचा नाही ना, माझ्यासाठी वाजवणारे, गाणारे, विणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीवाल्या, ऐकणारे हे सगळे महत्त्वाचे घटक आहे. म्हणून या संप्रदायाची मजबूत इमारत करत असताना जनार्दन एकनाथ महाराजांनी भागवताच्या निमित्तानं, नामदेव महाराजांनी, ह्या सगळ्या जणांनी तुकाराम महाराज त्याचा कळत झाले. आता तुम्हाला गाथा लिहायचा नाही, ज्ञानेश्वरी लिहायची नाही, फक्त आता म्हणायची आणि जगायचं. इतके छान दिवस आले, इतकं सुंदर केलंय आणि त्यासाठी धर्माची ध्वजा आम्ही सांगतात की ही उभी केली आणि आमच्यासारखे हे रेड्यासारखे, दगडासारखे निरूपण करण्यासाठी उभे केले. ही कृपा झाली. हे ज्यांच्या आशीर्वादाने कृपेने मिळालं त्यांचं एकदा जोरात टाळी वाजून भजन. विठोबा रखुमाई, माझ्याकडे पाहून तरी भजन करत राहा. हे कृपेचं फळ आहे. कुणाची कृपा आहे? ही संतांची कृपा आहे. किती छान हार मिळाले, रोज मिळते मला अशा कृपेने. तुम्हाला याचं कौतुकच नाही, कारण तुमची याची भेटच होत नाही. एक येतो लग्नात, दुसरा येतो जीव गेल्यावर. काय करावं? लग्नातल्या हारात आणि या हारातलाही मोठा फरक आहे. हा आज मला हार कुणी घातलाय? हा हार मला आज भगवान बाबा, भीमसिंग महाराज, वामन भाऊ, आईसाहेब यांनी मला हार घातला. हा तुमची मोठी श्रद्धा आहे. हा हार मला नाही, तुम्ही माझ्या गळ्यात टाकला आणि तो आईसाहेबापर्यंत गेला. श्रद्धा अशी असते. खूप छान हार आहे. तिथे थांब म्हणा, मी येतो. कीर्तन चालू. ड्रायव्हरचा विषय आहे. बघितलं ना, काढत नाही मी आता. इतके चांगला हार माझ्या लग्नात पण नव्हता आणला. थँक्यू म्हणत. हा मजा आहे. असं वाटतं कुठं मरण, कधी मरण, कशानं मरण काय माहित नाही. आणि मी मेलो तरी तुम्हाला थोडी कळणार आहे, आणि कळालं ना हार आणले तर मला थोडी कळणार आहे. मला का आत्ताच कळतेत ना. मजा आहे. या हारात लय आशीर्वाद आहे. आजपासून माझं खूप चांगलं होईल आता, कारण आईसाहेबांचे आशीर्वाद मला. हा आशीर्वादाचा हार आहे. लग्नातला असा नसतो. लग्नातला सासऱ्यानं वैतागून घेतलेला असतो. हा भाविकांच्या हाताने येतो, बाईच्या हाताने असतो. नवरीनं हार उचलला, नवरदेवाच्या गळ्यात टाकला की जेच नवरदेवाची हार होती जीत पुन्हा कधीच नाही. तो हरवणारा हार आहे, हा जिंकवणारा हार आहे. ते सगळे महाराजाचे हार घातले की काढून टाकीत. आमचे घरी भांडणं होते, डाग पडतेत ना. मी नाही काढत हार, मी आनंद घेतो. मर्दे कुणाला काय, मेल्यावर काय करायचा हार बीर आपला. जिवंतपणे, अरे जिवंतपणे रोज हार मिळतो ही कृपाच ना. मी किती पैशावाला झाला असतो म्हणजे तुम्ही हार घातला असता? कधीही नाही.
मी कोणता अधिकारी झालो असतो म्हणजे तुम्ही आधी हार घातला असता? कधीच नाही. पण मी जेव्हा संतांच्या पायाजवळ आलो ना, तेव्हा हे शृंगारिले बाळ कौतुके. आज मला माझ्या आईनं शृंगारले. कोणी शृंगारले? हो. आई कोण असते? आई परमात्म्याचं दुसरं रूप असते. बापाला पण देव मानत जा. बाप दुसरा कोण असतो माहिती आहे तुम्हाला? नवऱ्याला बाया काय म्हणतात? पती परमेश्वर. पती कोण आहे? परमेश्वर. तुमचा पती जर परमेश्वर आहे तर मग याचा बाप तो बी परमेश्वरच ना. कोण झाला तो? परमेश्वर झाला. म्हणून हे खूप छान आहे. हे ज्या महात्म्याने दिले ना, ते वैकुंठवासी भगवान बाबा मोठे संत होते. वामन भाऊ मोठे संत होते. हे संत कसे होते माहिती आहे तुम्हाला? भगवान बाबा हे वंजारी समाजाचे म्हणून नका मानत जाऊ. कोणत्या संताला आणि देवाला जातीच्या चौकटीत आणू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी उंची आहे. देवघरात मूर्ती करून रोज पूजा केली तरी महाराष्ट्राच्या लोकांना उपकार कधी फेडता येणार नाही. त्यांना असं बंदिस्त करू नका. सावता बाबा म्हणजे माळी, भगवान बाबा म्हणजे वंजारी, असं नका करू. एवढे लहान नाहीत ते, रडतील ते असे. त्यांच्याकडे सगळ्या जातीपातीचे लोक होते. त्यामुळे भगवान बाबा हे निकोप संत होते. भगवान बाबा हे निष्काम संत होते. भाऊ बाबांनी कधी पैसा मागितला नाही, पैशाकडे पाहिलं नाही, पैसा कधी मोजला नाही. त्यामुळे पैसाच त्यांच्या पायाशी इतका शिरण गेला की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पैशाशिवाय कोणी त्या गादीच्या पाय पडत नाही. पैसा डोक्यात नसल्यामुळं होतंय. आपण तो पैशाशिवाय काही कोणाकडेच पाहिना, त्याच्यामुळं पैसा आपल्याकडं काहीच पाहिना. हो काय करावं, पैसा कुठं भेटायला लागला म्हणून आपली मरमर चालली. म्हणून असे निकोप संत होते भगवान बाबा. ते शरीराने आज नसले, आईसाहेब शरीराने जरी नसल्या तरी कीर्तीच्या आणि त्यांचा ओरा इथे काम करतोय. आता मी ऐकवतो तुम्हाला. हे लोक जात नसतात, जातो आपणच. आपण कायमचे जातो. लय माणसं जन्माला आले गेले, काय राहिले पाठीमागं त्यांचं? काय राहिलं नाही. किती छान मंदिर बांधले तुम्ही काचामध्ये आईसाहेबांचं. केवढा फोटो छान लावलाय. कुणाच्या शेजारी? माऊलीच्या शेजारी माऊलीला बसवलंय. ऐका सगळ्याजणी, ज्या माणसाच्या जीवनात सत्यता आली ना आणि त्याग आला ना, ती माणसं माऊलीच्या शेजारी बसतात. कुणाच्या शेजारी बसतात? हो. आणि माऊलीच्या शेजारी बसले म्हणजे कुणाच्या शेजारी बसले? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीच्या शेजारी बसले. आपल्यासारख्याचा कोण? तुमचा एक कोणता एवढा फोटो कोण काढीन? तुमचा फोटो कोण काढीन? तुमचे फुकट फोटो काढेत फक्त आधार कार्डावरच. डोळे एक इकडं, नाक एक इकडं, का नवऱ्याला बायको ओळख. आपल्यासारखीचा फोटो. एक गंमत सांगतो तुम्हाला, सांगतोच आज ताईसाहेब. तुमच्यासारखीचा फोटो तर कोणी लावणारच नाही, पण तुमच्यासारखीचा फोटो जर कोणाच्या खिशात सापडा, मेला त्याचा संसार मातीत गेला. तुम्ही टेस्टच करा मला. इकडे याचा आमदार नाही, ते झाले त्यांचा नंबर आहे. आपल्या फोटोत किती विष आहे, आपल्या दृष्टीत किती विष आहे, आपल्या वागण्यात किती दोष आहे, आपलं जीवन किती दोषानं भरलेलं आहे. काय करा, तुमचं आता बरंच वय झालेलं आहे. गल्लीतल्या एका बाईचा मोबाईलमध्ये चोरून फोटो काढा. अगं आपलं त्याची एक कॉपी करून आणा, वरच्या खिशात ठेवा आणि सकाळी म्हातारीला गोड बोलता बोलता शर्ट धुवायला द्या. प्रत्येक बाई खिशी चापून पाहती, नवऱ्याचे विसरून राहिलेले पैसे. मग म्हातारीनं खिशात हात घातला पैशासाठी. पैशाच्या ऐवजी जेव्हा गल्लीतली बाई हाताला लागली ना, मग पहा तुमची म्हातारीन, तुमची नागिन आणि तुमचा खेळ. या वयात जर शपथा घ्यायचं काम नाही पडत तर मला विचारा. या तुम्ही करून पहा, तुमची म्हातारी किती बेजार करते. खोटं नाही बोलत. देव धरावं लागन, डोक्यावर धरावं लागन, या उचलावं लागन, लेकरू हातात घ्यावं लागन, मायच्या शपथा घ्यावं लागन. कोणाचा फोटो फक्त तुमच्यासारखीचा फोटो कोणाच्या खिशात सापडा की त्याचा संसारच मोडा समजायचा. आणि माई आईसाहेब आणि माऊलीचा फोटो खिशात राहिला की संसार तरुण गेला असं समजायचं. इकडं पाहून तरी भजन करी जा, भक्ती करी जा. हे लय चांगले वज झालं म्हणून काढतो, बाकी इच्छा नाही.
घेऊन जातो संग. आणि याने अहंकार कमी होतोय. लय भारी हार हार येतात. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुमचं आता मोठं नाव आहे. ते नाशिक जिल्ह्यात काही काही भागात अशा स्पर्धा लागलेल्या आहेत. 500 गुलाबाच्या फुलाचा हार, 1100 गुलाबाच्या फुलाचा हार, 101 हार उजवायचं की माणसं. माझ्या जीवनात असा प्रसंग आला, गाडीतच हार मावे ना असले न नकले सगळे हार घेऊन गेलो मी. गाडीचे लाईट लावले, सगळे हार घातले, मग बेल दाबली, बायकोला दाखवलं. आजचा पण नेतो लय भारी हार आहे. हा विजयाचा हार आहे. कशाचा हार आहे? हा गळ्यात माळ घालावं लागते. त्याला काय करावं लागते? हो, माळ घालावं लागते. आई वडिलाचं ऐकावं लागतं, शाळेत जावं लागतं, गंध लावा लागतो, देवपूजा करावं लागते, जीवनाची सुख जाळून टाकावं लागते, विषय वासना संपून टाकावे लागते. मग सांगू का, शरीर नसलं तरी चालतं, गेल्याच्या नंतरच हार येत राहते. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत. माऊलीला कमीत कमी 10,000 हार येते. तर गुरुवारी किती येते? तर रोज 1000-2000 येते. तर आळंदीला रोज. पांडुरंगाला किती हार येते? देवच आहे. तुकोबरायला किती हार येते? म्हणून याला गेलं असं म्हणायचं नाही. ऐका जरा नीट. गेले नाही ते अमर झाले, भगवान बाबांचे दर्शन मज झाले. बाबांनी घेऊनी समाधी, प्रबल कमी करा, आम्हा टाकिले वनी, रूपनाम भगवान ध्यान साठिले मनी. अरे हरिभक्ती करा. तुमचे माय बाप गाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अमर होतील. इथे पाठवू द्या जवळ ते सावरगाव. हो, श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावरगावी सूर्योदय समयाला. हो हो माता कौतिका पिता तू बाजी पोटी रत्नाले उदयाला. दिवे देवोनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते अमर झाले. कशा नव्हते अमर माहिती आहे तुम्हाला? हो, बालपणीच केली हो वारी पंढरीची, ध्यानी मनी घेतली मूर्ती विठ्ठलाची. हो 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 माणिक बाबा गुरु संसार तारू आता, भीती कशाची. उपकार केला आशीर्वाद दिला महिमा सद्गुरुची. गेले नाही ते अमर झाले. देता कीर्तनाची हाक गावोगावी जमती लोक. अंगी आसे ताल सूर सदा कीर्तनी तत्पर. हो हो ज्ञानदेवोनी लोका देव केला सखा. यात्रा भरे गडावरी या दसऱ्याला भेटा बाबाला न्या मायेची शिदोरी. गेले नाही ते अमर झाले. म्हणून तांगड गावात जन्माला आलात, आळंदीला गेलात. म्हणत संसाराचं सोडा गड्या, प्रपंच केला असता तो काही भाग वेगळा आहे. पण एवढ्या लेकी तुमच्या पोटी आल्या, काय भाग्य. एवढी लेकर तुमच्या पोटी जन्माला आले. आणि म्हणून हे संस्थान प्रेरणेचं आहे. आईसाहेब देवस्थान हे ऊर्जेचं आहे, हे शक्तीचं ठिकाण आहे.
पण ही मायेची शिदोरी असं म्हणेल मी आज. काय हे ठिकाण? हो, इथे माया घ्या, आईची माया प्रसवते इथे. आणि म्हणून बहिणाबाईचा अभंग मी आमच्या बहीणबाईच्या कौतुकासाठी घेतला आहे. हो, आपली बहीण बी अशी असली पाहिजे जिचा वंश उद्धार व्हावा, जिचं नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहो, जिचं जीवन, जिची इच्छा, जिची शक्ती पांडुरंगाला आवडावी, अशा आमच्या बहिणाबाईचा अभंग मी महंताच्या यासाठी घेतला. मुंडे साहेब या ठिकाणी येऊन गेले. आमच्या नामदार पंकजाताईंनी या ठिकाणी भेट दिली. आपण सगळ्या जणांनी ती मोठं योगदान दिलं. खरं तर मुंडे साहेब आत्ता पाहिजे होते. मुंडे साहेबाच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा कधी भरून न ऐकणारं मोठं नुकसान झालं. माझं व्यक्तिगत ताईसाहेबांचं खूप मोठं नुकसान झालं. आम्ही वर्णन करतो म्हणून सोडा, तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं. हे जे 10 वर्ष झालेत, काय काय आमदार बोलतात, टी व्ही लावला की दुसरं एक त्याला उंदीर, माकड, बोकड, मेंढरू. हे साहेब जर असते तर हे झालं असतं? नसतं झालं. मुंडे साहेब जर आज असते तर खरंच मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका चिघळला असता? असता चिघळला. मुंडे साहेब जर असते ना, बरंचसं काही आपल्या जीवनात बदलून गेलं असतं. पण नशीब आपलं करंट आहे. आपण साहेबांचं नशीब लय मोठं. त्यांची गडं झाली, त्यांची मंदिरं झाली, त्यांचे पोवाडे झाले. महाराष्ट्रातला पहिला पुतळा मी डगी बोरगावला साहेबांचा उभा केला. 5 गाणी बाबांची आणि 5 गाणी साहेबांची समाधीच्या समोर लिहून महाराष्ट्राच्या समोर टाकली. भगवान बाबा चरित्र कीर्तन 1996ला टाकलं आणि सेवेचा मोठा आशीर्वाद मी त्या निमित्तानं मिळवला. आज आठवण येते मला, मी जेव्हा आपण फराळाचं करत होतो तेव्हा आठवणी होतात की आज जर साहेब असते तर निश्चितच महासांगीला आले असते. माणसं गेल्यावर येत नाही गड्या, लक्षात ठेवा. मला माहिती आहे भगवान बाबा आणि साहेब येणार नाही, पण मला तुमच्यातच साहेब आणि बाबा पाहिजे असतो. तुम्ही चांगली कामं करा, एकमेकाच्या उपयोगाला या. झालं गेलं असं तर सोडून द्या, पण नव्यानं जगायचा आनंद घ्या. झाली आठवण हो, झाली आठवण, झाली आठवण आज मुंडे साहेबांची. जीव तळमळे पाणी डोळ्यातून, मनमोहक ही मूर्ती साजिरी. मुंडे साहेबांची ऐटलई भारी. होईल का पुन्हा कोणी साहेबावानी. जीव तळमळे पाणी डोळ्यातून. हो पोरक केलं साहेब, देवा कुट शोधू तुला. जनता हवालदीर माझा वा कुठे गेला. हो पोरक केलं साहेब, देवा कुट शोधू तुला. जनता हवालदीर माझा वा कुठे गेला. काही करुणी साहेब या परतोनी. जीव तळमळे पाणी डोळ्यातून. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. उशिरा का होईना आपण मला सेवेची संधी मिळाली. आज एकादशीचं कीर्तन, हरी कीर्तन मला मिळालं. मी आईसाहेब मीराबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन महंतांना खूप खूप धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर गुट्टे आमचे माऊली परडीकर यांनी मला सातत्यानं येण्याबद्दल संपर्क ठेवला, आठवण करून दिली. दोन्हीही मृदंगाचार्य अतिशय गुणवंत आहात. आपण भाग्यवान आहात तुम्ही सगळेजण की एका सत्पुरुषाच्या, एका तपस्विनीच्या सेवेमध्ये आहात. तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये एकमेकाबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा, आरोग्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो एवढी आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बाकीचे गड जसे वैराग्याचे असतात, भक्तीचे असतात, तसा हा गड माझ्या दृष्टीनं आज मायेची शिदोरी म्हणून मी जाहीर करतो की इथे तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. इथलं प्रेम
तुमचं जीवन समृद्ध करू शकतं. झालेली शिवा एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या चरणी समाप्त करून आपला सर्वांचा निरोप घेतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय महाराज नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया दे करा क्षमापराध महाराज उठू नका कोणी 5 मिनिट. श्री संत मीराबाई आईसाहेब यांची चालत असलेली ही पुण्यतिथी सोहळा आज 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते आमचे बंधू श्री हरिभक्त परायण श्री सुदाम महाराज पानेगावकर यांचं फार सुंदर गोड आणि हृदयाला भिडणारं कीर्तन झालं. 6 दिवस झाला आज आपण कीर्तन ऐकत आहोत. कधी हृदय भरू म्हणजे विनोद आपल्याला ऐकायला मिळाले, कधी ज्ञान ऐकायला मिळालं, पण आज खऱ्या अर्थाने भक्ती ऐकायला मिळाली. सुदाम महाराजांनी स्वतः त्यांच्या गावी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा बसवलेला आहे आणि त्यांची कॅसेट महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मला असं वाटतं श्री संत भगवान बाबांच्या चरित्रावर कीर्तन ही महाराजांची पहिली कॅसेट आहे. फार सुंदर कॅसेट. ती कॅसेट त्या काळामध्ये टेपमधली कॅसेट असायची, महाराष्ट्रभर गाजली होती. आणि आता त्यांनी जे भगवान बाबाचं गीत गायलं ना, तो आवाज फार हृदयापर्यंत माणसाच्या जाऊन पोहोचतो, असं बाबाचं गीत महाराजांनी गायलं. महाराज भगवान बाबांचं गीत गाण्यासाठी आणि मुंडे साहेबांचं वर्णन सांगण्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभावं आणि संत भगवान बाबा वामनभाऊ महाराज श्री संत मीराबाई आईसाहेबांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतील. ज्या ज्यावेळेस आम्ही बोलू त्या त्यावेळेस नक्की आपण या ठिकाणी या. हे पहा, विशेष मी आवर्जून सांगून जाईल, आपल्या महाराजांनी वारकरी संप्रदायाचं काम केलंच केलं, पण स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचा मुलगा सध्या DYSP ची पोस्ट आहे त्यांची. DYSP अगोदर तहसीलदार झाले, नंतर DYSP झाले. म्हणजे परमार्थ करत करत प्रपंच सुद्धा त्यांचा सोन्यासारखा झाला. कारण जर भगवंताचं नामस्मरण केलं ना तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. असो, त्यांना मनापासून धन्यवाद. गोड कीर्तन केलं वेळेवर येऊन. आजच्या कीर्तनाची यजमान श्री आनंद महादेव गर्जे ग्रामपंचायत सदस्य, तसेच श्री आसाराम नारायण सानप या दोघांनी महाराजांचं यजमानपद स्वीकारलं, त्यांनाही धन्यवाद. आजच्या सकाळचा नाश्ता परमेश्वर साहेबराव गर्जे फौजी आणि भास्कर यादव गर्जे, दुपारची पंगत थेरला करंजवन वडझरी यांची होती एकादशीची. तसेच आज संध्याकाळची पंगत महेंद्र गोविंदराव गर्जे माजी समाज कल्याण सभापती बीड, दशरथ हरिभाऊ काळुशे साहेब, तसेच सुग्रीव भगवान सानप म्हणजे नामदेवराव सानप सरपंचाचे वडील, तसेच अंगद भगवान सानप यांची मिळून होती. आज संध्याकाळचा जागर थेरला करंजवन बेलेवाडी भजनी मंडळ सीतामाई भजनी मंडळ नाशिक. आता उद्याचं जे भागवत आहे श्री हरिहर महाराज दिवेगावकर, महाराष्ट्रातलं एक फार मोठं नाव आहे, अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व. उद्या सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत उद्याचा भागवत आहे आणि भागवताची उद्या समाप्ती आहे, त्याचाही लाभ घ्या. आणि संध्याकाळी ठीक 8:30 ते उद्याचे 8:30 ते 10:30 श्री हरिभक्त परायण प्रभाकर महाराज झोलकर यांचं जागराचं कीर्तन होणार आहे.
त्यांचे यजमान श्री योगेश शरद सानप ग्रामपंचायत सदस्य, तसेच श्री प्रमोद नवनाथ गर्जे हे त्यांचे यजमान आहेत. पांडुरंग मारुती काळुशे, गैनीनाथ गणपती गर्जे, बाबू पोपट गर्जे यांचा सकाळचा नाश्ता, दुपारची पंगत भायाळा वाघिरा, संध्याकाळची पंगत दिलीप सेठ कांकरिया व्यापारी पाटोदा, ओमप्रकाश रामकृष्ण गर्जे, तसेच नाथा सावळाराम गर्जे, मुरलीधर जिजाबा मिशाळ, केशव क्यारबा गर्जे उपसरपंच यांची होणार आहे उद्या संध्याकाळचा जागर. भायाळा वाघिरा मदन महाराज भजनी मंडळी कडा आष्टी सामुदायिक. आणि उद्याच्या भागवताचे यजमान श्री दिनकरराव गर्जे हे श्री दिनकरराव रघुनाथ गर्जे साहेब यांची, तसे डॉक्टर पल्लवी संदीप सानप आष्टी, भागवत शहादेव गर्जे गुत्तेदार, महादेव विष्णुपंत जायभाये, माजी सरपंच काकडीरा, राधा किसन भानुदास गर्जे, तसेच भाऊसाहेब अर्जुन गर्जे. मृदंगवादकाचे भागवताचे बरेच आहेत. श्री बाबासाहेब सानप उद्योजक नगर, श्री सद्गुरू भगवान गर्जे माजी सरपंच, अशोक प्रभाकर सांगळे पोलीस मुंबई, विठ्ठल नागरगोजे फौजी रोतवाडी, किसन शिवराम गर्जे फौजी, श्री बाबासाहेब सानप डबल झालं ते नाव. तेव्हा हे काही मृदंगवादकाचे यजमान आणि भागवताचार्याचे यजमान आहेत. उद्या जे भागवताचे यजमान आहेत त्यांनी उद्या ठीक 1 वाजता म्हणजे 12लाच या, भागवताच्या आरतीला या, तुमच्या हाताने पूजा होईल, महाराजांना दक्षिणाही द्या आणि ज्यांचे नावं सांगितलेत त्यांनी उद्या नक्की आपापलं सर्व घेऊन या, पूजा करा आणि त्याचा लाभ घ्या. उद्याही हे कार्यक्रम वेळेवर होतील याचा सर्वांनी लाभ घ्या. आणि दुसरी गोष्ट, आमची यावर्षी तीर्थयात्रेला जाणार आहेत रेल्वेने. ज्यांना कुणाला बुकिंग करायचं असेल त्यांनी सुद्धा बुकिंग करावं. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असे मृदंगवादक आमचे आप्पासाहेब महाराज कोठुळे जवळालेकर, त्यांनाही धन्यवाद, जोरात टाळ्या वाजवा. त्यांची मोठी भीमसिंह महाराजाच्या नावाने संस्था आहे. तसेच आमचे गोविंद बाबा 70 वर्षाचं वय आहे, पण 7 दिवस दुधावरचे पैलवान सारखा विना घेऊन नाचतात. त्यांनाही धन्यवाद. सगळे टाळकरीच आहेत. सगळ्यांना धन्यवाद. चोपदार बालदार.